नमस्कार. आज आपण शिक्षण आणि खेळ या दोन जबरदस्त इंटरेस्टिंग विषयांवर बोलणार आहोत. हो, आणि 2025-26 या काळात यात खूप काही घडले. अगदी. आपल्याकडे काही महत्वाच्या घडामोडींची माहिती आहे, पण आपण फक्त बातम्या नाही वाचणार. बरोबर. आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की तंत्रज्ञान आणि नवीन धोरणं या दोन क्षेत्रांना मुळापासून कसं बदलत आहेत. म्हणजे हे बदल वरवरचे आहेत की यामुळे भविष्याची दिशाच बदलतेय, यावर बोलूया. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. सुरुवात शिक्षण क्षेत्रापासून करूया का? नक्की. जिथे तंत्रज्ञानाचा वापर खूप वेगाने वाढतोय असं दिसतंय. केरळमध्ये देशातलं पहिलं डिजिटल विद्यापीठ सुरू झालं आहे. हो, ही खूप मोठी बातमी आहे. पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आता कॉलेजला जायची गरजच नाही का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, केरळचं हे डिजिटल विद्यापीठ म्हणजे पारंपरिक विद्यापीठांना पर्याय नाही. अच्छा. ही एक पूरक व्यवस्था आहे. इथे भर हा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि संशोधनावर आहे, विशेषतः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. म्हणजे स्पेशलाइज्ड शिक्षणासाठी? अगदी. याचा फायदा म्हणजे लवचिकता. विद्यार्थी कुठूनही शिकू शकतात. पण याला दुसरी बाजूही आहे. जसं की? आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सारख्या शाखा जिथे प्रॅक्टिकल ज्ञान लागतं, हो, बरोबर. तिथे हे डिजिटल मॉडेल कसं काम करेल हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अर्थातच डिजिटल डिवाइड. म्हणजे ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा चांगली साधनं नाहीत त्यांचं काय? बरोबर. हा मुद्दा इथेही समोर येतोच. म्हणजे एका बाजूला संधी आहे तर दुसऱ्या बाजूला आव्हान. आणि हाच ट्रेंड आपल्याला इतर ठिकाणीही दिसतोय. हो. IIT दिल्लीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI साठी देशातली पहिली शाळा सुरू केली आहे. हो. आणि IIT मद्रासने तर शाळकरी मुलांसाठी प्रज्ञान नावाचा रोबोट बनवला आहे. हे सगळं खूप फ्युचरिस्टिक वाटतंय. अगदी. आणि हे काही सुटे उपक्रम नाहीत. हे सगळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं कनेक्टेड आहे. हो. या धोरणाचा मूळ उद्देशच हा आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण सर्वांसाठी सोपं आणि रंजक बनवणं. तुम्ही जादुई पिटाराबद्दल ऐकलं असेल. हो, ऐकलंय. हे लहान मुलांसाठी डिजिटल शिकण्याचं साहित्य आहे. तसंच स्वयं नावाचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, SWAYAM. हो, स्वयं, त्यावर आता 10,000 पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत. 10,000? हो. म्हणजे आता कौशल्य शिकण्यासाठी कॉलेजच्या डिग्रीची वाट बघायची गरज नाही. म्हणजे तंत्रज्ञान फक्त मोठमोठ्या संस्थांपुरतं मर्यादित नाही, तर ते आता सामान्य शाळांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जातोय. अगदी बरोबर. याच संदर्भात PM श्री शाळांचाही उल्लेख आहे, ज्यांना हरित शाळा म्हणून विकसित केलं जातंय. हरित शाळा म्हणजे नेमकं काय? हरित शाळा ही एक खूपच छान संकल्पना आहे. याचा अर्थ फक्त शाळेच्या आवारात झाडं लावणं इतकाच नाही. अच्छा. या शाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर, पाण्याचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रत्यक्षात आणल्या जातात. म्हणजे मुलांना लहानपणापासूनच पर्यावरणाबद्दल जागरूक केलं जातंय. बरोबर. हे शिक्षण फक्त पुस्तकी न राहता ते त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा हा प्रयत्न आहे. हे झालं तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रमांबद्दल. पण काही मोठ्या धोरणात्मक बदलांशीही नोंद आहे. हो, आहे. उदाहरणार्थ, साक्षर भारत अभियानाचं नाव बदलून आता न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम असं करण्यात आलं आहे. हे फक्त नाव बदललंय की यात काही मोठा उद्देश आहे? तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. हे फक्त नाव बदलण्यापुरतं नाही. जुन्या साक्षर भारत अभियानाचा भर फक्त मूलभूत साक्षरतेवर होता, म्हणजे वाचता लिहिता येण्यावर. अच्छा. पण न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राममध्ये केवळ साक्षरताच नाही, तर आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, ओके, आणि महत्वाच्या जीवन कौशल्यांवरही भर दिला जातोय. म्हणजे लोकांना फक्त अक्षरोळख नाही, तर आधुनिक जगात जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य देण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी. आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी म्हणजे त्यांच्या प्रगतीचं मोजमाप करण्यासाठी परख नावाची एक नवीन संस्था काम करत आहे. हो, परख. या संस्थेची गरज का भासली? आपल्याकडे तर आधीपासूनच अनेक शिक्षण मंडळं आहेत. खरंय. आपल्याकडे CBSE, ICSE आणि प्रत्येक राज्याची स्वतःची मंडळं आहेत. पण अडचण अशी होती की प्रत्येकाची परीक्षा पद्धत आणि निकष वेगळे होते. हो, त्यामुळे तुलनेत फरक पडतो. बरोबर. 10वी किंवा 12वीच्या निकालांची एकमेकांशी तुलना करणं अवघड व्हायचं. परखचं काम हेच आहे. ते काय करतं नेमकं? ही संस्था सर्व शिक्षण मंडळांसाठी एक समान मानकं आणि मार्गदर्शक तत्त्व तयार करेल, जेणेकरून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन फक्त त्यांच्या पाठांतरावर नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासावर होईल. अगदी होलिस्टिक डेव्हलपमेंट. इथेच मला निपुण भारत अभियानाची आठवण झाली.
तिथे 3री पर्यंतच्या मुलांसाठी वाचनाचा वेग प्रति मिनिट किमान 45 ते 60 शब्द असावा असं लक्ष ठेवलं आहे. हो, हे लक्ष इतकं स्पेसिफिक का आहे? हे 45 ते 60 शब्दांचं लक्ष वाटायला साधं वाटेल, पण यामागे खूप मोठा शैक्षणिक विचार आहे. कसा? संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की जर 3ऱ्या इयत्तेपर्यंत मुलांना अस्खलितपणे वाचता आलं नाही, तर पुढे जाऊन त्यांना गणित आणि विज्ञानासारखे विषय समजायलाही खूप अवघड जातं. अच्छा, म्हणजे त्यांचं लक्ष फक्त शब्द वाचण्यातच अडकून राहतं. बरोबर. विषय समजून घेण्याऐवजी ते फक्त शब्द वाचत बसतात. त्यामुळे हा फक्त भाषेचा प्रश्न नाही, तर त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक भविष्याचा पाया आहे. आणि हे मोजण्यासाठी रीड अलॉंग सारखं ॲप वापरलं जातंय? हो, जे तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करता येतो याचं उत्तम उदाहरण आहे. शिक्षणाच्या रचनेतही काही मूलभूत बदल झाले आहेत. आता ऑनर्स पदवीसाठी 4 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. हो, हा एक मोठा बदल आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या पदवीशी बरोबरी करू शकेल. म्हणजे परदेशात शिक्षण घ्यायला जाणाऱ्यांसाठी हे सोपं होईल. खूप फायद्याचं ठरेल. पण याचा दुसरा अर्थ असा की विद्यार्थ्यांना आता 1 वर्ष जास्त द्यावं लागणार आहे. हो, ते आहेच. तसेच परदेशी पदव्यांना भारतात मान्यता मिळवण्यासाठी आता किमान 180 दिवस परदेशात प्रत्यक्ष राहणं अनिवार्य केलं आहे. अच्छा, हा नियम का आणला? काय आहे ना, अनेकदा विद्यार्थी फक्त ऑनलाईन कोर्सेस करून परदेशी पदवी मिळवायचे, ज्याचा दर्जा संशयास्पद असायचा. आता प्रत्यक्ष वास्तव्यामुळे त्या शिक्षणाला अधिक गांभीर्य येईल. हे तर झाले राष्ट्रीय स्तरावरचे मोठे बदल. पण राज्यांच्या पातळीवरही काही विशेष उपक्रम सुरू आहेत नाही का? हो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण शिक्षण हा राज्यांचाही विषय आहे. तुम्ही राष्ट्रीय पोर्टलचा जो उल्लेख केलात, तीच कल्पना आता राज्यस्तरावरही राबवली जात आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू आहे. हो, ऐकलंय त्याबद्दल. किंवा मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी आनंददायी शनिवार ही योजना आहे. जिथे शनिवारी दप्तराशिवाय शाळेत जायचं. हो, गुजरातने तर विद्यासमीक्षा केंद्र सुरू केलंय, जे देशातलं पहिलं आहे. वाव! या केंद्रातून शिक्षण व्यवस्थेवर रिअल टाईम लक्ष ठेवलं जातं. तामिळनाडूने शिक्षकांसाठी डिजिटल सेवा प्रमाणपत्र योजना सुरू केली आहे. म्हणजे प्रत्येक राज्य आपल्या गरजेनुसार नवनवीन प्रयोग करतंय. वाव! म्हणजे शिक्षण क्षेत्रात बरीचशी उलथापालथ सुरू आहे. ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पायाभूत स्तरावर बदल होत आहेत आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, तसाच काहीसा ट्रेंड आपल्याला क्रीडा क्षेत्रातही दिसतोय का? हो, नक्कीच. मला वाटतं तिथेही तळागाळातून नवीन खेळाडू पुढे येत आहेत आणि भारताला क्रिकेटच्या पलीकडे एक नवी ओळख निर्माण करून देत आहेत. अगदी योग्य निरीक्षण आहे तुमचं. आता बघा ना, आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत निखत झरीनने सुवर्णपदक पटकावलं. हो. 2025च्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारताने पहिला क्रमांक मिळवला. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच. धावपटू गुलवीर सिंगने 5000 मीटर शर्यतीत आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकलं. या बातम्या काय सांगतात? हेच की भारत आता एकाच खेळावर अवलंबून नाही. बरोबर. आणि यातली नावही नवीन आहेत. म्हणजे एक नवीन पिढी तयार होते असं वाटतं. अगदी. कुस्तीमध्ये अंतिम पांघलला रायझिंग स्टार म्हणून घोषित केलं गेलंय. हो, आणि बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन. लक्ष्य सेन अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. यातून दिसतं की आता खेळाडूंना लहान वयातच योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळत आहे. पूर्वी कसं व्हायचं? राष्ट्रीय स्तरावर आल्यावर लक्ष जायचं. हो, एखादा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकल्यानंतर त्याच्याकडे लक्ष जायचं. पण आता खेलो इंडियासारख्या योजनांमुळे अगदी शालेय स्तरावरनच गुणवत्ता शोधली जात आहे. आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा, अंतिम पांघल किंवा लक्ष्य सेन हे त्याचंच फलित आहे. पण अर्थात आपण क्रिकेटला विसरू शकत नाही. अजिबात नाही. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी तर नेहमीच काही ना काही घडत असतं. जानेवारी 2026 मध्ये विराट कोहलीला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून जाहीर करण्यात आलं. हो, आणि बॉर्गर गावस्कर चषक मालिकेत यशस्वी जयस्वाल मालिकावीर ठरला. बरोबर. पण या वैयक्तिक कामगिरीसोबतच एक खूप मोठी बातमी आहे, जिचा दूरगामी परिणाम होईल. 2028च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या T20 स्वरूपाचा समावेश झाला आहे. हो, मला वाटतं ही भारतीय चाहत्यांसाठी एक अविश्वसनीय गोष्ट आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे आपल्याला आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची एक मोठी अपेक्षा ठेवता येईल का? नक्कीच. भारत T20 मध्ये एक बलाढ्य संघ आहे, त्यामुळे पदकाच्या आशा नक्कीच आहेत.
पण याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ऑलिम्पिकच्या व्यासपीठामुळे क्रिकेट जगभरातल्या अशा देशांमध्ये पोचेल जिथे ते अजून खेळलं जात नाही. म्हणजे क्रिकेटला एक जागतिक खेळ म्हणून मान्यता मिळण्याच्या दृष्टीनं हे खूप मोठं पाऊल आहे. अगदी. आणि खेळाच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत. हो, जसं की डोक्याला दुखापत झाल्यास येणारा पर्यायी खेळाडू हो, तो आता गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही करू शकतो. आणि सॉफ्ट सिग्नल देण्याची पद्धत बंद झाली आहे. हं. पण या सॉफ्ट सिग्नलच्या नियमामुळे अनेक वाद झाले होते. खूप झाले होते. हा नियम काढून टाकल्यामुळे आता तिसऱ्या अंपायरवरचा दबाव कमी होईल असं वाटतं का? हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. सॉफ्ट सिग्नलमध्ये काय व्हायचं? मैदानावरच्या अंपायरला अंदाज द्यावा लागायचा. हो, मर्यादित माहितीच्या आधारे एक अंदाज द्यावा लागायचा आणि तिसऱ्या अंपायरला तो अंदाज खोडून काढण्यासाठी ठोस पुरावा लागायचा. ज्यामुळे गोंधळ व्हायचा. खूप संभ्रम निर्माण व्हायचा. आता तिसरा अंपायर पूर्णपणे स्वतंत्रपणे आणि उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून निर्णय घेऊ शकेल. म्हणजे निर्णयांमध्ये अधिक स्पष्टता आणि अचूकता येईल अशी अपेक्षा आहे. आगामी स्पर्धांबद्दल बोलायचं झालं तर 2026चे आशियाई खेळ जपानच्या नागोया शहरात होणार आहेत. आणि हिवाळी ऑलिम्पिक इटलीमध्ये. या स्पर्धांच्या तयारीसाठी प्रशासकीय स्तरावर काय हालचाली सुरू आहेत? इथेही काही महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी आता पी.टी. उषा आहेत. ज्या स्वतः एक महान खेळाडू आहेत. हो, त्यांनी खेळाडूंसाठी निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन योजनेचा आग्रह धरला आहे, जेणेकरून खेळाडूंचं भविष्य सुरक्षित राहील. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि पॅरालिम्पिक खेळाडूंच्या तयारीला प्रोत्साहन देण्यासाठी टॉप्स योजनेत TOPS म्हणजे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम. हो, त्या योजनेत 35 नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे फक्त मुख्य प्रवाहातील खेळाडूच नाही तर पॅरा ॲथलीट्सवरही तितकंच लक्ष केंद्रित केलं जात आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेत आपण बुद्धिबळाला विसरून चालणार नाही. अजिबात नाही. तिथे तर भारताचा दबदबा वाढतच चालला आहे. गुकेश 2025च्या अखेरीस फिडे जागतिक चॅम्पियनशिपचा विजेता ठरला. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. विचार करा, विश्वनाथन आनंद यांच्यानंतर इतक्या तरुण वयात हा मान मिळवणं ही किती मोठी गोष्ट आहे. खरंच हे भारताच्या बुद्धिबळातील एका नव्या युगाची सुरुवात आहे. नक्कीच. आणि ही काही एकट्या दुकट्याची कामगिरी नाहीये. तमिळनाडूचा पी. श्याम निखिल भारताचा 85वा ग्रँडमास्टर बनलाय. 85वा? हो. आणि पश्चिम बंगालच्या अनीश सरकारने तर 10 वर्षाखालील जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं. म्हणजे अगदी लहान वयोगटापासून ते सर्वोच्च स्तरापर्यंत सगळीकडे भारतीय खेळाडू चमकत आहेत. हे खूपच आशादायक चित्र आहे. नक्कीच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आता एक सिस्टम तयार झाली आहे. अच्छा. मिळत आहे. ज्यामुळे भारताची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत झाली आहे. अगदी. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की शिक्षण आणि क्रीडा ही दोन्ही क्षेत्र मोठ्या आणि मूलभूत बदलांमधून जात आहेत. हो, दोन्ही ठिकाणी एक नवी दिशा दिसतीये. दोन्ही ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय आणि धोरणात्मक पातळीवर भविष्याचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत. बरोबर. शिक्षणात सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, तर क्रीडा क्षेत्रात विविध खेळांना प्रोत्साहन देऊन भारताची ओळख व्यापक केली जात आहे. या सगळ्या माहितीमधून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. दोन्ही क्षेत्रांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे तंत्रज्ञान आणि डेटा. बरोबर. शिक्षणामध्ये स्वयं किंवा कंटेंटच्या माध्यमातून आणि क्रीडा क्षेत्रात खेळाडूंच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी डेटाचा प्रचंड वापर वाढतो आहे. म्हणजे दोन्ही क्षेत्रांमध्ये मानवी कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. अगदी. त्यामुळे भविष्यात विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की तंत्रज्ञानाच्या या वाढत्या प्रभावामुळे एका शिक्षकाची अंतःप्रेरणा किंवा एका खेळाडूची नैसर्गिक प्रतिभा यांचं महत्त्व कमी होईल की ते अधिक प्रभावीपणे वापरण्यासाठी तंत्रज्ञान एक साधन बनेल.